नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शार्दूल अबोलीकडे गेला होता म्हणून पल्लवी त्याच्यावर ओरडत असते. तेव्हा शार्दूल म्हणतो, डॅडा आपण का जातोय इकडनं. तेव्हा सचित आता प्रेमानेच त्याला उचलून घेतो आणि त्याच्या लक्षात येतं की शार्दूलला तर खूप ताप आलेला आहे. तो पल्लवीला सांगतो की याला या अशा अवस्थेत घेऊन आपण ट्रॅव्हल नाही करू शकत पल्लवी. तेव्हा विजया म्हणते, मग अरे तू पुढे निघून जा, आम्ही येतो नंतर. तेव्हा सचित म्हणतो, काय बोलतेस विजया, मी एकटा इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा विजया लगेच म्हणते की काय प्रॉब्लेम आहे. जसं लग्न मोडण्यासाठी कारण सांगितलं तसं आता तुझा पाय इथे अडकलाय का, इथे राहायला काही कारण हवंय का. तेव्हा सचित भडकतच म्हणतो की विजया काहीही काय बडबडतेस, माझ्या शार्दूलची तब्येत इतकी बिघडलेली असताना मी कुठेही जाणार नाही. तेव्हा पल्लवी म्हणते की सचित अरे तू जा इकडनं, मी थांबते इथे, मी घेईन सगळी काळजी. आणि तसंही तुझा इतका अपमान झालेला असताना तू नको थांबूस इकडे. आता सचितला मात्र हे काही पटत नसतं, परंतु पल्लवी आणि विजयामुळे तो आता तिथून जायचं ठरवतो. त्यानंतर सचित आता त्याची बॅग घेऊन चाळी बाहेर येतो. चाळीतील सर्व लोक त्याच्याकडे पाहून आपापसात कुजबूज करत असतात. तर सचित मनाशी म्हणतो की मला एकदा या सगळ्यांशी बोलायला हवं, त्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही. आणि तो शिंदेंच्या घराकडे पाहतच असतो. तेव्हाच रमा, राघू, माधव काका आणि आजी बाहेर येतात. तेव्हा सचित म्हणतो, आई मी. रमा त्याला थांबवते आणि बोलते की काहीही बोलू नकोस, आधीच जे काही दिलं आहेस ना ते खूप आहे, त्यामुळे जा इथून आणि परत कधीही येऊ नकोस. तर आजी म्हणते, तू जेव्हा या घरात परत आला होतास ना तेव्हा माझ्या मनात खूप आशा होत्या, परंतु आता निराशा करून चाललास रे, काही एक बोलू नकोस. तेव्हा सचित म्हणतो, ठीक आहे, परंतु तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्यासाठी मनापासून थँक्यू, आणि माझ्यामुळे जो काही त्रास झालाय त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. परंतु जाता जाता मला एकदा अबोलीला भेटायचं होतं. तेव्हा आजी म्हणते की राघू जाऊन अबोलीला बोलावून आण. तेव्हा राघू आता आत येते. अबोली फोनवर कुणाशी तरी बोलत असते. राघू येताच ती फोन कट करते. तर राघू म्हणते की वहिनी दादा चाललाय अगं, आणि जाता जाता एकदा तुला भेटायचं आहे त्याला. तेव्हा अबोली स्पष्टपणे सांगते की मला त्यांना भेटायचं नाही आहे आणि पुन्हा मला त्या व्यक्तीचं तोंडही पाहायचं नाही. राघू आश्चर्याने म्हणते, वहिनी तू बोलतेस हे. अबोली म्हणते, राघू तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. तेव्हा राघू आता ठीक आहे बोलून बाहेर येते. तर सचित आता दरवाजाकडेच डोळे लावून बसलेला असतो आणि मनाशी म्हणतो की एकदा की अबोलीची माफी मागितली ना तर मनावरचं ओझं थोडं कमी होईल. तर राघू येऊन सांगते, आजी वहिनीने यायला नकार दिलाय, तिला याचं तोंडही पाहायचं नाही, आणि दादा जा तू. तेव्हा सचित ठीक आहे म्हणतो आणि बॅग घेऊन चाळीबाहेर जड पावलांनी चालत असतो. जाताने त्याला अबोलीसोबतचे अनेक प्रेमाचे क्षण आठवत असतात. तर त्याला जाताने पाहून आजी, रमा सर्वच खूप भावूक झालेले असतात. सचित मात्र जातच असतो. तेव्हा नीता, पल्लवी आणि विजया तर खूप खुश होत असतात. तर अबोली आता बाहेर येते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सचितने अखेर ही चाळ सोडलेली असते. तेव्हा रमा येऊन अबोलीला धीर देत म्हणते की नको जास्त विचार करूस, अगं तो परत आला होता परंतु आपला कधीच झाला नव्हता, तो तर केव्हाच आपल्यापासून दुरावला गेलाय ग. माधव काका अबोलीला धीर देत म्हणतात, पोरी स्वतःला सावर, आपण त्याला आपलं मानलं होतं परंतु तो आपला कधीच झाला नाही. तर आता सर्वच जण आत निघून गेलेले असतात. तर इकडे नीता आणि विजया खुश होत अबोलीकडे पाहतात. नीता म्हणते की यावेळेस ना या अबोलीचा कुठलाच ड्रामा चालला नाही, गेला एकदाचा अंकुश. असं बोलत आता त्या दोघीही आत निघून जातात. अबोली देखील आता स्वतःचे डोळे पुसते. तर दुसरीकडे सचित गाडीत असतो. तो खूपच बेचैन असतो. मनाशी म्हणतो की मी अबोलीशी खूप चुकीचं वागलोय, तिचा किती विश्वास होता माझ्यावर, परंतु मी मात्र फक्त स्वतःचा विचार केला. परंतु एनिवे आता मला पुढचं बघावं लागणार, मला माझ्या फॅमिलीचा विचार करावा लागणार. एकदा की शार्दूलची तब्येत ठीक झाली ना मग माझं सगळंच टेन्शन जाईल. ते झालं असं म्हणत आता डोळ्यात आलेलं पाणी पुसत असतो. तर इकडे चाळीत आता डॉक्टर येऊन शार्दूलचं चेकअप करतात, काही औषधं लिहून देतात आणि सांगतात की टेन्शन घेण्यासारखं नाही, व्हायरल आहे, परंतु आज तुम्ही ट्रॅव्हल करू नका, उद्या पुन्हा चेकअप करू असं सांगून निघून जातात.
इकडे शिंदेंच्या घरी मात्र सर्वच जण खूप उदास असतात. कोणीही जेवायलाच तयार नसतं. रमा खूप काळजीत असते. अबोली मात्र वरवर खुश असल्याचा आव आणत सर्वांना म्हणते की आजीने बनवलेली भाजी खूप छान झाली आहे आणि आपण खूप प्रयत्न केले, परंतु आपल्या हाताला यश नाही आलं. जाऊ द्यात ना, तुम्ही असा जेवणावर राग नका काढू. तेव्हा रमा म्हणते, अबोली तू असं वरवर दाखवत असली तरी आतून तुला अंकुशची किती कमतरता जाणवते ना, ते कळतंय मला. तेव्हा अबोली सर्वांना समजावत सांगते, आपण या गोष्टीचा विचार करून किती दिवस झुरणार आहोत आणि एक ना एक दिवस हे घडणारच होतं. कारण अंकुश सर आपल्यासोबत फक्त शरीराने होते, मनाने ते कधीच नव्हते. आणि आता जे झालं ते झालं. मी बरं होऊ का तुम्हाला आता? तेव्हा आजी देखील सर्वांना जेवून घ्यावंसं सांगते आणि ते ऐकल्यानंतर आता सर्वजण जेवायला बसतात. अबोली हसतच म्हणते की असंच एकत्र राहूयात आणि एकमेकांची साथ देऊयात. तर दुसरीकडे सचित जेव्हा गाडीतनं जात असतो तेव्हा 4-5 अज्ञात बाईक्सवर त्याच्या गाडीचा पाठलाग करणं सुरू करतात आणि अचानक गाडीच्या काचेवर अंड फेकून मारलं जातं. सचित ड्रायव्हरला सांगतो की हे अंड कोण मारतंय आणि 1 मिनिट थांब, वायपर फिरवू नकोस. परंतु तोपर्यंत ड्रायव्हर संतोषने वायपर ऑन केलेले असतात आणि त्यामुळे गाडीची काच अंधुक होते आणि गाडी जाऊन एका झाडावर आदळते. त्या ड्रायव्हरचं डोकं समोर आता स्टेअरिंगवर आदळलं जातं आणि तो बेशुद्ध होतो. तर सचित आता तसाच बाहेर येतो आणि आजूबाजूला कोणी आहे का ते पाहत असतो. तेव्हा ते अज्ञात बाईक्सवर पुन्हा येऊन त्याला घेरतात. सचित धक्क्यानेच म्हणतो की कोण आहात तुम्ही? आणि त्याच वेळी इकडे जेवण करताना रमाला जोराचा ठसका लागतो. तेव्हा आजी तर खूपच घाबरून जाते. राघू काळजीनेच पाणी देते. तर अबोली विचारते, घशात काही अडकलंय का? आणि त्याच वेळी ते बाईक्सवर आता इकडे सचितवर हल्ला करतात. सचित देखील त्यांना प्रतिकार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, परंतु ते चौघेही त्याच्यावर तुटून पडतात. परंतु सचित देखील मागे हटतच नाही. तो आता लाथाबुक्क्यांनी चोप देत त्या गुंडांना चांगलंच पाणी पाजत असतो. परंतु त्याच वेळी सचितचं लक्ष नसताना एक तोंडाला मास्क लावलेला, डोक्यात टोपी घातलेला व्यक्ती मागून येतो आणि सचितच्या तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध करतो. सचित त्याचा मास्क काढण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु तोपर्यंत तो बेशुद्ध होऊन खाली कोसळतो. तर त्यानंतर रात्री पल्लवी कुणासोबत तरी फोनवर बोलत असते आणि चिडचिड करत म्हणते की सचित अजून तिकडे पोहोचला कसा नाही? तो निघून तर बराच वेळ झालाय. काही कळलं तर सगळ्यात आधी मला फोन करा. ती विजयाला देखील सांगते की अगं सचित अजून तिकडे पोहोचलाच नाही. तेव्हा विजया सचितचा फोन ट्राय करते, परंतु फोन बंद असतो. त्यानंतर पल्लवी मात्र संशयानेच विचारते, विजया हा तुझा तर काही डाव नाही ना? तू माझ्या पश्चात पुन्हा काही केलं तर नाही ना? ते ऐकल्यानंतर विजया वैतागत म्हणते की काहीही झालं तर मला काय ब्लेम करतेस ग? मी काहीही केलेलं नाही आणि काळजी करू नकोस, रिलॅक्स हो, मी शोधते तो कुठे आहे ते, असं म्हणत ती आता बाहेर जाते. इकडे अबोली आता अंकुशच्या खाकीकडे पाहत म्हणते की आधी खाकी मग बाकी हा मंत्र तर तुम्हीच सगळ्यांना दिला होतात ना. खाकीशिवाय तुम्ही राहू शकत नाही. ही खाकी आणि मी दोघेही तुमच्याशिवाय अपूर्ण आहोत. का सोडून गेलात आम्हाला? असं दुःखी होत बोलत असते. तर पुढील भागात आता सचितला कोणीतरी किडनॅप करून बांधून ठेवलेलं असतं. तर इकडे नीता येऊन अबोलीला जाब विचारत म्हणते, हे सगळं करताना तुला लाज वाटली नाही का? तेव्हा रमा म्हणते, काय झालंय तरी काय? नीता सांगते, सचित सर कोल्हापूरला पोहोचलेच नाही, ते कुठेतरी गायब झालेत. आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.